हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. ताई, खूप वेळा फोन केला पण काय होतं तुमचं आणि माझं नाही नाही, काही काही मॅनेजच होत हरकत नाही. नाही. कारण काय, ते वडील आलेले होते ना, हो सगळं हो शेड्यूल हो. बदललं माझं. ओके ओके. नाही, मी तेच म्हटलं की काय होतं, मला तो आषाढी एकादशीचा आधी अनुभव शेअर करायचा होता ना, म्हणून माझी करा घाई करा झाली. ना ताई. मी झालं. फोन हो. केला होता मला वाटतं. हा, काय बोलता? मी पण त्या दिवशी एक फोन केला होता तुम्हाला, हो, नुसतं केला नुसतं. होता. पण काय झालं, ते मुलीचं संध्याकाळी नोट्स येतात ना, त्याचा अभ्यास असतो, तर ते देत नाहीत मोबाईल. आणि ती अच्छा. मला बोलली, पण तिला माहित नाही तुमचा मोबाईल, तुमचा फोन आहे. तिला वाटलं ताई टाकलाय ना, मग मी तिला असं म्हटलं माझ्याच कोणाच्या तरी बहिणीचा फोन आहे. तिने मला हा हा सांगितलं हा नंतर. हा हा. असं नाही नाही, झालं. आणि काही तिचं हरकत टेन्थ नाही. आहे ना, म्हणून मग मी पण काही बोलली नाही तिला. काही हरकत हा, नाही. माझा अनुभव सांगते मी आता. हा हा. काय झालं ताई, तुमचे वडील कसे आहेत आता? नाही ना त्यांची ताई, थोडी तब्येत त्यांची ठीक तब्येत नव्हती जरा ना? जास्तच आहे. हा. हा. नाही, आता हे पाऊस वगैरे पण मध्ये दमटपणा आलाय ना वातावरणात, आणि त्यामुळे पण वय त्रास पण आहे होतो. ना आता ताई त्यांचं. हो हो. वय आणि झालंय, त्यांचा बरोबर. प्रोस्टेटचा जरा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तो युरिनचं जरा होतोच अहो या कंट्रोल होत नाही. वयामध्ये. या वयामध्ये माझ्या पप्पांना पण सेम असंच व्हायचं. हो. डायपरच. हो हो, डायपर घालायचो आम्ही पण नंतर. हा, आम्ही पण आता हा, डायपरच लावतो ऐकत त्यांना. नाहीत ते, नाही म्हणतात. ते लोक पहिल्याची लोक आहेत ना, ती नाही ऍडजस्ट हा. करायला मागत. त्यांना आता ते भाऊ कसं तरी आला आणि वाटतं. घेऊन गेला त्यांना. हा हा हा. पण तेच ना. तेवढ्या पाऊस ह्याच्यात मी पण आहे ना. आजारी पडली आता. अरे बापरे. त्यांना नाही, वातावरण माझी बहीण वातावरण. तेच बोलते, ताई तुला नाही म्हणताच येत नाही. हो ना, जरा ते पण आहे. स्वतःची आणि पण आपले काळजी वडील घे. असल्यावर आपणच नाही कसं बोलायचं ना. हा, माझा स्वभाव नाही येतो ताई तसा. ती नाही होत मला ना ते, खूप आणि शक्यच ओरडत नाही होती. आपल्याला. हा, ती ओरडत होती, एवढी 60ीत गेली तू, तरी सारखी नाचते इकडून तिकडे पप्पांसाठी. आणि म्हटलं पप्पा अगं, पण तुमचे बरे ट्रॅव्हलिंग करतात ना एवढे. नाही ओलाने बसवून देतात तिकडनं. हा, इकडून. मग इकडे मी खाली हा उभी राहते. आमचे वॉचमॅन पण असतात, त्यांना सांगून हा ठेवलेलं हा असतं. हा 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 हा. हा. बापरे. पण तर चालतात वगैरे ना, स्वतःचे स्वतः वगैरे? हा, काठी घेऊन चालतात. पण त्यांना इकडे फार आवडतं माझ्याकडे. हो ना. हा, नाही, त्यांचं आता कसं मुलीकडे कुणालाही म्हणजे वडिलांना आवडणारच, पण ते आवडतं. कसं हे होतं ना, आता तुमच्या लाड वयामुळे होतात ना तुम्हाला पण सगळे. लाडवतात आणि काळजी येते. आणि कसं असतं, लेकीला काही सांगतात पण ना गोष्टी वगैरे, असं हा, गप्पा तेवढं गोष्टी नाही होतात. त्यांचं. त्यांचे खाण्यापिण्याचे फार चोचलेत. इतके अरे चवीने बापरे. खाणारे, त्यांचं सांगणं बिंगणं नाही. त्यांना हो. आवडीचं बनवून मिळतं ना इथे. हा, हा, बरोबर बरोबर. आणि तिकडे सगळे रिस्ट्रिक्शन. हे तुमच्यासाठी हो. योग्य नाही, ते तुमच्यासाठी योग्य नाही. नाही, काळजी मी घेतात म्हणते का आता तिकडे. ह्या वयात ना काय व्हायचं, थोडंसं थोडंसं द्यायचं का, तर हा, मग आता मी त्यांचे करते खाण्याचे त्यांचं दिवस. थोडंसं आम्ही पण तसंच करायचो. पप्पांना पण त्रास व्हायचा, पण आम्ही असं द्यायचो थोडं 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 हा, थोडं करून असं एकदम मन द्यायचो. मारायला बरं नाही वाटत ना हा ना. ताई. आणि कसं आता नंतर आपण काही कुठली गोष्ट खायला घेतली ना, मग आपल्या जीवाला लागतं ते. हा, आपले मग ते पप्पा तेच मागत होते म्हणतात, आणि तू आपण माझी दिलं नाही. आई आहे, तूच माझं सर्वस्व आहे. अरे बापरे. असं चालतं त्यांचं. मग नाचवतात खूप मला. हो मग ना. बहिणीला कसं मणक्याचा त्रास आहे. मग हा ती हा हा. म्हणते, पप्पा ताईला पण आजारी पाडाल तुम्ही. हो पण ते ना. कसं अरे म्हणतात, बापरे. हो हो म्हणतात हा, आणि बरं त्याचे ते. लाड करूनच घेतात. एकीकडे जेवण बरोबर झालं बरोबर. की लगेच, सकाळचं जेवण बाप झालं की लेकीचं नातच संध्याकाळच्या वेगळं जेवणाची असतं. तयारी त्यांची. आता संध्याकाळी काय हो ना. बनवशील? आज तुम्हाला करवणार नाही मग उद्या आणि आज. हो, करमत तर नाहीच आहे, ते नाही येत तर. तेच ना, आता सवय झाते ना, आपल्याला पण सवय होते ना. हो. आणि सारखं मग डोक्यावर हात फिरव, माझ्या पाठीवर हात फिरव. मग माझं कुठे हा ते हात म्हणतात ना ताई, बालपण आणि म्हातारपण सेम असतं. ते सेम चुकीचं सेम नाहीये ते. सेम. बालपण म्हणतात ते, लहान मुलं पण असंच करतं ना आणि आपल्याला, आता फोनला लहान. पण हात लावू देत नाही ताई ते मला. हो ना. मी तेच म्हटलं ताईंना, मी एवढा कंटिन्युअस फोन करते, पण अरे, ताई ते उचलत नाही. बाजूला नंतर ठेवून मग मी देतात माझा हा फोन. ना, एका मग अनुभवात मी ऐकलं. मग मी हां, मग म्हटलं मी नाही काय नाही, करते, मग ते झोपले, हा. 9:30 ला झोपले, की त्यानंतर मग ज्यांचे कॉल येतात तेवढे उचलते, असं करते. हो ना. हं. ऐका ना ताई, मी काय हां, म्हणते, काय माझा अनुभव अनुभव होता ताई असा आहे. तुमचा? हा, अनुभव असा आहे की मी ना माळ घातली मागच्या भागवत एकादशीला. अरे आता वाह! झाली ना. हा, माळ घातली होती मी मागच्या भागवत एकादशीला. माझी खूप इच्छा होती हां. आणि मग मी घातली माळ. मागच्या वर्षी घातली, भागवत एकादशी होती. अरे वाह! आणि काय झालं, आम्ही माझ्या मिस्टरांना थोडं पॅरालिसिसचा इश्यू झालेला ना, हां, हां, तर हां. आम्ही कर्नाटकला मागच्या वर्षी आम्ही जायचो तिकडे. पांडुरंग क्लिनिक आहे ना तिकडे. अच्छा. हां, तर हां. तिकडे जात असेल त्यांना माहिती आहे, तिकडे ना सगळं पांडुरंगाचंच आहे.
हो. सगळीकडे पांडुरंगच दिसणार तुम्हाला. म्हणजे त्या क्लिनिकचं नावच पांडुरंग आहे आणि त्यांच्या ना मागे सगळ्या पांडुरंगाच्या मूर्त्या आहेत, सगळ्या. ओह! खूप अच्छा. त्यांना म्हणजे जे ज्यांना बरं वाटतं ते किंवा पुरस्कार भेटलेत त्यांना ते अच्छा, डॉक्टरांना, तर ते अच्छा, मागे अच्छा. सगळे पांडुरंगाच्या मूर्त्या आहेत. हां, तर हां, ते हां. जिथे तुम्ही बघाल तिथे आणि तिथे 4-5 तास थांबायला लागायचं, तर ते सारखं लक्षच त्या पांडुरंगावर. हॉटेलमध्ये गेलात तरी तुम्हाला पांडुरंगच दिसणार. अरे कर्नाटक बापरे! साईड आहे ना ती. हां, तिकडे ते कानडा विठ्ठलच बोलतात ना तिकडे. असं हो, ते हो, खूप हो. आहे विठ्ठलाचं तिकडे कर्नाटकला. कारण की ते श्वान तिकडचाच येतो ना. हो, हो. श्वान बरोबर. तिकडचाच येतो ना तो तो घोडा तिकडचाच आहे. हो, 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 हो. हां, तर मग ते कर्नाटकला भरपूर त्यांचं हे आहे. तर असं. हां. हां, तर मग मी काय झालं म्हणजे माझी खूप इच्छा होती की म्हणजे म्हणजे पांडुरंगाचं दर्शन करायची. पण म्हटलं ते आपल्या नशिबात आहे की नाही काय माहिती, कधी भेटेल. कसं बोलून आल्याशिवाय माझं स्वामींचं दर्शन मला 3 वर्षांनी झालं. हो ना. तर मग ते विठ्ठलाचं कधी होईल असं. तर हं, मी जेव्हा मागच्या वर्षी ते कर्नाटकला जायचो ना, तेव्हा हं, मी असं म्हणजे मी असं पांडुरंगाला बोलली, जर माझं ह्याच्यातून मला बाहेर काढलं ना, तर हं. त्यावेळेला त्याच पिरियडमध्ये वारी चालू होती. अच्छा. हां, मागच्या हां. वर्षी. हां, तर मग हं. मी म्हटलं जर माझं व्यवस्थित झालं, तर मी तुमची वारीची 4 पावलं का होईना मी चालेल. अरे वाह! हां, असं हां. मी बोलली होती. हां, आणि हां. बोलून मी कोणालाच सांगितलं नाही मला. म्हणजे मी घरात पण कोणाला सांगितलं. कारण आपण एखादी गोष्ट बोलतो आणि मग नाही झाली, तर मग ते आपल्याला हो, घरातले पण हो, बोलतात ना, "तू हो. कशाला बोलून जाते?" देवाचं कसं असतं ना, बोललं की मग ते बरोबर पूर्ण आहे. पण करता आलं पाहिजे. आणि ती वारी-बिरी काही एवढं साध्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठी साध्या गोष्टी नाही आहेत त्या. खरं तर आहे. मी म्हटलं कारण की आपण वर्किंग असल्यावरती नाही जमत ना बरोबर आहे. सगळ्या गोष्टी. तर मग मी कोणालाच सांगितलं नाही. कोणाला म्हणजे कोणालाच सांगितलं नाही. मी तसं बोलली आणि म्हटलं बरं वाटलं नंतरचा प्रश्न आहे ना. बरोबर. पॅरालिसिस हा असा आजार आहे की लगेच बरा होत नाही. बरा होत नाही. खरं म्हणून आहे. मग मी पण ते वर्षाच्या आत जायला लागले ना त्यांच्या जॉबवर. अरे वाह! ताई हां. त्या क्लिनिकचा नंबर देऊन ठेवा आपल्याकडे. हो, हो, हो. हां. पांडुरंग क्लिनिक म्हणून कर्नाटकाला नागरमन्नोळीला आहे. ते प्रसिद्धच आहे. मी देऊन ठेवते तुम्हाला मेसेज पण करते. हां, मग त्याचा व्हिडिओ ग्रुपवर पण आपण पाठवते टाकू तुम्हाला. ते. हां. हां, हां. त्यांचं मग काय पॅम्पलेट असेल ना, ते जर पाठवा. पॅरालिसिस झाला असेल 48 तासात नेलं ना, त्याचे तो डॉक्टर स्वतः म्हणतो की तुम्ही 6 दिवसात उभे राहाल. अरे वाह! किती पण मोठं पॅरालिसिस. हां, आणि तिकडे तिकडे कर्नाटकला आता मी आणि मग तिकडचीच आहे जास्त ना. दिवस झालेले असेल तर? जास्त दिवस झाले असेल, आता आम्ही तर लेट गेलो ना. आम्ही पण लेटच गेलो. हां, ह्यांना हां. आम्ही 3 महिन्यानंतर नेलं. ते बोलले, "पहिले जर आणलं असतं ना, तर तुम्ही एका महिन्यातच क्लिअर झालं असतं." अच्छा, अच्छा. हां. असं. मग आणि आता किती दिवस आमच्या लागले? घरातले अ, आता जवळ-जवळ 3-4 महिने लागले. कारण की ते शिरा चालू व्हायला म्हणजे शिरांमधून रक्तप्रवाह चालू व्हायला, ती गुठळी विरघळायला वेळ लागतो ना. बरोबर, त्या बरोबर. डॉक्टरचा हातच वेगळा आहे आणि ते डॉक्टर आहेत ना, ते पांडुरंग क्लिनिकचे, ते स्वतः विठ्ठलाला पाया पडूनच नंतरच ओपीडी घेतात. अरे बापरे! बघा. हो, खूप आहे तिथे विठ्ठलाचं. त्यांच्या पेनावर सुद्धा विठ्ठल आहे. त्यांच्या फाईलवर विठ्ठल आहे. बापरे! सगळीकडे विठ्ठल आहे. काय खूप नाव आहे विठ्ठलाचं त्यांचं? तिकडे. अ, डॉक्टरांचं नाव मला आठवत नाहीये. हां. कुंभार अच्छा, डॉक्टर. अच्छा. हां. हां, YouTubeला भरपूर आहे त्यांचे. नागरमंडोळी म्हणून आहे ना, हां, हां. चिकोडीच्या इकडे. पण खूप सुंदर म्हणजे. आणि आम्ही कसं मी कोल्हापूरची असल्यामुळे म्हणजे हां. माझं माहेर कोल्हापूर असल्यामुळे तिकडे म्हणजे आमच्या इकडची सगळी लोकं कोणालाही पॅरालिसिस होऊ दे, ते हां. डायरेक्ट उचलून तिकडे नेतात. कुठेच मिस नाही दुसरीकडे. हो का? प्रायव्हेटमध्ये वगैरे नाही खर्च किती आणि खर्च छान पण काय माहिती एवढा नाही. दिली हो ताई तुम्ही ही. हो, हो. ते आहे. आणि मला स्वतःला अनुभव आलाय ना. आम्ही लेट गेलो तरी पण व्यवस्थित झाले. काहीच प्रॉब्लेम नाही. हो. हां. हं. आणि इकडे आणि नंतर मग आल्यानंतर आपलं फक्त ते तेल वगैरे देतात ते वगैरे मसाज वगैरे करायचं बस एवढंच आहे. अच्छा, अच्छा. हां. हां. आणि तिकडे आम्ही जाऊन आलो. मग ते झालं. मग नंतर मग काय झालं मला ना जायचं होतं. पण तुम्हाला सांगते मला जायचं मी ठरवलं हं. आणि पाऊस वाढला अचानक. हां, हां. मी म्हटलं मी घरात सांगितलं की मला जायचंय. तर आई बोलल्या, "एवढा पाऊस आहे, तू कुठे जाणार पुण्याला? कशी जाणार? हां, नाही हां. शक्य मुंबईवरून पुण्यावर जाणं म्हणजे." आणि त्याच्यामध्ये सोपं ती नाही. दरड कोसळली. ते गाड्या हो. बंद केल्या, ट्रेन बंद केल्या. मी हां. स्वामींना बापरे! म्हटलं, "स्वामी बघा आता मी बोलली तर आहे." मी बोलली तर आहे असं, की मी कारण की मला माहिती आहे माझे स्वामीच माझं काहीतरी करतात. मी बोलली, अगदी, "माझी बोलली तर अगदी, आहे अगदी. आणि जर मी आता घरात कोणाला बोलली, मी असं बोलली होती, तर मग ती दरड कोसळली आहे, ती इंद्रायणी वाहते, तर मग ते सगळं रिस्की सांगितलंय आणि त्याच्यामध्ये मी स्वतःचं म्हणजे शहाणपणा करायचा ते पण चुकीचं आहे. घरातले ओरडणार मला." हं, मग हं. मी म्हटलं बघू. मग मी स्वामींना म्हटलं, "स्वामी मला काहीतरी असं म्हणजे मला जायचंच आहे." मग त्यांनी ना सांगितलं ना, की आळंदीला कोणीच यायचं नाही. ज्यांना यायचंय त्यांनी पुण्याला यायचं. अच्छा.
हां. तिकडे ते म्हणजे जे वारीचे आहेत ना, त्यांनी मुख्य ह्याच्यावरती बातम्यांवर सांगितलं, की तुम्ही म्हणजे त्यांना यायचंच आहे ना दर्शनाला, कारण की आळंदीला म्हणजे पूर आलेला ना तो तिकडे. बरोबर, नद्या बरोबर. वाहत होत्या, चारही पूल पाण्याखाली होते. मग त्यांनी हं, सांगितलं, की तुम्हाला यायचं तर पुण्यातून तुम्ही या. म्हणजे पुण्यात 2 दिवस पालखी हे असते ना, हं, हं. पालखी असते ज्ञानेश्वर महाराजांची. तर बरोबर. मग मी म्हटलं ठीक आहे. तर मी म्हटलं बघू द्या आपल्याला 1 दिवस आहे. आणि तुम्हाला म्हणते पाणी कमी झालं ना, तो मेसेज माझ्या मोबाईलवर मला पहिलाच दिसला, की अय्या! पाणी कमी झालंय, पाणी कमी झालंय. आणि मला तेव्हा अंगावर काटा आला. जसं प्रस्थान झालं पालखीचं, तर पाणी कमी होत गेलं ते. अरे वाह! म्हणजे ती हां, तुम्ही तुम्ही बातमी नाही बघितला त्याच्यामध्ये पाणी कमी झालं. अरे आणि मग वाह! पाणी कमी झालं मग मी काय केलं शुक्रवारी मी सरांना सांगितलं, की "सर मला बाहेर जायचंय." खरं सांगितलं तर काही सुट्टी भेटली नसती. मग हां, सरांशी थोडं खोटंच बोलली. स्वामींना म्हटलं, "स्वामी आता मला खोटं बोलू नका. खरं बोलून तर नाही सुट्टी देणार सर." खोटं बोलली मी सरांशी, हां. की "मला सुट्टी पाहिजे. मला इमर्जन्सी म्हणून असं सांगितलं." हां, हां. आणि मी फटाफट पुण्याला जायची ट्रेन बघितली. तर हां. एकच ट्रेन जाणार होती 2:55 ची कल्याणवरून. अरे बापरे! हां. मग मी ना ट्रेनसाठी घरी सांगितलं मी जाते म्हणून. तर आमच्या घरात कसं सगळे बोलले जाऊ दे हिची एवढी इच्छा झाली आहे. बोलवलं असेल म्हणून जाते. मग कोणच काही बोललं नाही. माझे मिस्टर पण बोलले, अरे "जा वाह! मग तुझी इच्छा आहे." मी सांगितलंच नाही माझं नवस आहे. हां. या मग गपचूप बोलून म्हणजे झाल्यावर सांगेन, आता नाही सांगणार. मग मी गेली हां का इथून म्हणजे आमच्या इथून थोडं इथून पुढे रिक्षात बसली हं, आणि माझी मानलेली बहीण आहे ना, तिचा हं. फोन आला. "अगं माझा मुलगा गाडीच काढतोय, तर तू कशाला ट्रेनने जाते आणि अरे ती दरड वाह! कोसळली आहे, तर कशाला तू ट्रेनने जाते? तर आपण गाडीनेच जाऊया." मी हां. म्हटलं, "अगं पण मी रिक्षात पण बसली." ती म्हणते, "अगं तू आता घरी जा. तू घरी जा आणि थोडा आराम कर आणि मग आपण 4 वाजता निघूया." मग आम्ही 4 अरे वाजता वाह! निघालो. मस्त हं. 7 वाजता पोहोचलो पुण्यामध्ये. अरे वाह! आणि मग सकाळी पालखी होती. हं. तर मला पायदिंडी करायची होती. तर हां. मग काय तर ते वारीमध्ये आपल्याला कधी काही केलं नाही. आता काय होतं कुठलं पण देव कुठे पण मंदिरात गेलं ना, की श्री स्वामी समर्थच येतं. असं हां. झालंय ते. अगदी, काय अगदी. माहिती. ते मला माझं पण बोलायचे ते तेच वारीतल्या होतं. लोकांना मी विचारलं, की हं. काय बोला हां, तसंच आहे. वारीतल्या लोकांना विचारलं, काय बोलायचं? आता आपण म्हटलं, "बाबा काय बोल?" माऊली काय बोललं? की त्याच्यात वारीमध्ये सगळ्यांना माऊली बोलायचं. असं माऊलीवरती. असतं. हां, हां. माऊली बोलायचं. तर वारीत काय बोलायचं? तर ते बोलले, की तुला विठ्ठलाचं बोलायचं असेल, तू रामकृष्ण हरी बोल किंवा विठ्ठल बोल किंवा पांडुरंग बोल हां, हां, हां. किंवा तू ज्या देवाचं करतेस ते बोल. शंकराचं अच्छा, करतेस अच्छा. किंवा कुठल्याही देवाचं करतेस ना, तुझा गुरु आहे. ते मंत्र बोललास ना, तरी तो तुझा सिद्ध होतो. असं ते मला बोलले हां. हं, ते हं, हं. एकदम आजोबा होते वयस्कर ते. मग हां, मी आपलं टाळ होता माझ्या गळ्यामध्ये. मग मी ते हां. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता ते असं बोलत, बोलत तुम्हाला म्हणजे 9:30 वाजता चालू झाली तर 1:30 वाजला. हं. चालतोय काही वाटत नाही पायाखाली म्हणजे असं काही आता आपण कळत एवढं नाही ते. चालत नाही ना, आपण हो. चालत नाही ना, तर आपल्याला म्हणजे आपण चालत नाही तर आपल्याला वाटायला पाहिजे ना काहीतरी. असं आपण थोडं चाललं की आपल्याला कसं वाटतं, एक हं. तर आपल्याला एवढी चालायची सवय राहिलेली आहे आणि चालायची गरज पण लागत नाही हो, एवढं. हो. तर मग पायच दुखले नाहीत. मी म्हणते माझे पाय पण दुखत नाहीयेत आणि मला एकदा उत्साह केवढा आहे मला बोलण्यामध्ये पण. नाहीतर मी एवढं नामस्मरण घरी पण कधी बसून केलं नाही स्वामींचं. स्वामी म्हणत असतील या आज वारीला पूर्णच नामस्मरण करायला घेतलं हिने. आणि बोलता बोलता मी पुढे गेली आणि मग पुढे म्हटलं काय स्वामी चला आता मला ना मी तुमचं नामस्मरण करते ना तुम्ही मला प्रचिती द्या. हां, हां. हां. तर पुढे जराशी गेली ना तर एक गाडी दिसली. हां. त्याच्यावरती म्हणजे टेम्पो होते ते वारीत ते जे हे करतात ना दिंडी येतात त्यांच्यावर हो, एक हो, टेम्पो हो, असतो हो. त्यांच्या सामानाचा. तर त्या टेम्पोवर मला स्वामी दिसले. अरे वाह! स्टिकर होतं स्वामींचं. हां, मला स्वामी प्रचिती देतात ना, मग तशीच प्रचिती दिली. आणि हं. बघा तिथून पुढे मी गेली. मी ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या इथे हात लावायला गेलीच नाही खरं सांगायचं तर, हां. त्या पादुकांना. का होतं माहिती का तिथे पोलीस एवढं ते रश्या-बिश्या लावल्या होत्या ना, म्हणजे ते असे ढकलत होते. मग मला भीती वाटायची बाबा त्यांनी आपल्याला कुठं ढकललं, आपण कुठे ते बरोबर. चेंगऱ्या-चेंगरीमध्ये पडलो, तर कशाला आपण मी लांबूनच दर्शन घेतलं. मी जवळ हां, हां. गेलीच नाही या पालखीच्या. आणि फक्त त्या पालखीच्या मागे-मागेच चालत होती ज्ञानेश्वर महाराजांच्या. हं. आणि मग पुढे गेली पालखी आणि मग दिवे घाटाच्या इथे पालखी ना तिथे दिवे घाटाच्या आधी ना तिथे ते लोक विसावा करतात. म्हणजे बरोबर. तिथे हां. पालखी थांबते. तर तू तिथे ना काय झालं म्हणजे मामाच्या मामाचा नातू होता माझ्यासोबत. हां, तो लहान आहे हां. इंजिनिअरिंगला. तो लहान आहे. तो पण वारी करतो दरवर्षी पुण्यात. अच्छा. 6 हां. वर्ष झाली तो वारी करतो. त्याला हं. पण खूप छान अनुभव आहे. तर म्हणजे हो. हां, विठ्ठलाची खूप म्हणजे त्याला पण अनुभव आलाय म्हणजे त्याला पण म्हणजे त्याचं बायपास झालेलं तर तेव्हापासून त्याला ते विठ्ठलानेच वाचवलं ना. आमच्याकडे कर्नाटक साईडला भरपूर आहे विठ्ठलाचं. बरोबर, तर बरोबर. हां, मग त्याला ते आहे.
तर तो मला बोलला की मावशी खूप छान वाटतं, तू बघ करून म्हणजे असं तुला पण हा. म्हणजे किती एनर्जी येईल बघ. म्हणून मी यावर्षी म्हणजे मला करायचीच होती, पण मी त्याला सांगितलं नाही मी असं नवस वगैरे बोलते. हा. आणि मग मी अशी बोलले आणि मी ना तिथे तो काय बोलला दिवे घाटाला जायला खूप रात्र होणार आहे मावशी आणि मग आपण पुढे जाणार आणि मग आपण रिटर्न कसे येणार ना एवढ्या हम्म. रात्री तुला जमेल का एवढं परत आणि तो घाट एकदम सरळ आहे आणि माझी तब्येत पण खूप खराब झालेली. हा. तर मग तो बोलला की नको आपण दिवे घाट नको चढूया आपण इथूनच रिटर्न जाऊया मागे. हा. हा. तर मी बोलले ठीक आहे चालेल. मग आम्ही तिथे थांबलो. तर मी तिथे आपलं स्वामी माऊलीला म्हटलं स्वामी म्हटलं म्हणजे मी स्वामी म्हणलं ज्ञानेश्वर माऊलींना तिथेच म्हटलं की बघा मी तुमची माऊली मी बोलल्याप्रमाणे तुमची पालखी 4 पावलं बोलली होती पण 4 पेक्षा मी जास्त 4-5 तास मी तुमच्या पालखीत म्हणजे पावली वारी केलेली आहे. म्हणजे माझ्याने जी तोडकी मोडकी सेवा झाली ती मी तुमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये केली. पण मला स्वीकार ना करा. थोडीशी तरी का होईना माझ्या म्हणजे मला असं वाटलं पाहिजे की तो चमत्कार आहे. म्हणजे हा. मला असं वाटलं पाहिजे तो काहीतरी चमत्कार आहे की मी स्वामींचा मला स्वामींनी दर वेळेला मला प्रचिती दिली. मला हा. तुमची प्रचिती पाहिजे आज की मला माऊलींची पहिल्यांदा प्रचिती पाहिजे. मला हा. तुम्ही हा. कधीच मला तर तुम्हाला काय सांगू मी ना माझ्या मामाचा मुलगा आणि मामाचा म्हणजे नातू आणि मी असं बाजूबाजूला उभं होतो आणि एक मुलगी आहे ना आमच्या बाजूला तिथे काय सगळ्याच असे म्हणजे यंगच मुलं होती. तर हा. ती एक मुलगी आहे ना तिनं असं पाणी प्यायला वरती बघितलं तिने. हा. असं पाणी पिताना वरती गेलं लक्ष. तर हा. सूर्याच्या बाजूला ना ते रिंगण तयार झालेलं तेव्हा. अय्या. हां, म्हणजे रॅम्बो तयार झालेला रॅम्बो. तो अरे वा. व्हायरल पण झालेला बघा. तो दिवे घाटाच्या फोटो वरती आहे का दाखवत पण होते. तुमच्याकडे? हां, फोटो आहे मी तुम्हाला मला पाठवते. पाठवायचं. हां, हा. पाठवते. तर तो रॅम्बो तयार झालेला. गोल मी रॅम्बो आजपर्यंत बघितले, लहानपणापासून रॅम्बो बघितले, टीव्हीत बघितले. तो हा. रॅम्बो असे 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 गोल कधीच रॅम्बो नाही बघितला. हो हो, मी रिंगणासारखा पण रॅम्बो नाही होता. पाहिला. हां, रिंगणासारखं सूर्याला पूर्ण रिंगण होतं आणि बापरे. महाराज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खाली होती. हा. आणि सूर्य वरती रिंगण आणि ते खाली आणि बघितलं ना तर असं वाटायचं की सूर्याने पण नतमस्तक झालाय आई पालखीसमोर ग. म्हणजे सूर्य पण नतमस्तक. आणि मग ते वारकरी सगळे बोलायला लागले बघा सूर्य पण नतमस्तक झालाय. हा. बघा म्हणजे महाराजांची माऊलींची पालखी खाली थांबली आणि वरती रिंगण तयार झालं. बघा ना किती आणि मग छान. आम्ही आणि मला कसं वाटलं की ते कोणी टिपलं नसेल आणि काय झालं माझा मोबाईल काय झालं स्विच ऑफ झालेला कारण की मी चार्जरच न्यायला विसरले. अच्छा. हा. माझा मोबाईल माझ्याकडे आणि तो माझ्याबरोबर होता त्याने मोबाईलच नव्हता आणला. हा. तर त्याच्याकडे पण नाही. मग मी काय म्हटलं की आता आपल्याकडे तर मोबाईल नाहीये पण मग मी म्हटलं की सगळे बघत होते म्हटलं हा असे व्हिडिओ तर येणारच आपल्याला कसे पण करून ह्यांच्या ग्रुपवर वगैरे येणारच वारकऱ्यांच्या वगैरे. मी बोलली कुठून तरी भेटेल तर ती मुलगी बोलली मी काढले मी पाठवेन तुम्हाला. हा. नंबर पाठवा घेतला पाठवा. पाठवे बोल अशी ती मला बोलली का तर हा. मी बोलली ठीक आहे मी तुम्हाला पण पाठवेन. आणि मग मी बोलली ठीक आहे पाठव म्हणून. पण काय झालं तिने पण काय माहिती माझ्या नंबरमध्ये काय मिस्टेक केली का काय तिने काय मला पाठवले नाही फोटो नंतर. हा. पण माझ्याकडे फोटो म्हणजे मी बोलली म्हणजे थोडा वेळ झाला तर मग म्हटलं चल आता आपण निघूया म्हटलं. म्हणजे हम्म. मामाच्या नात्याला म्हटलं आपण निघूया आता आपल्याला. आणि काय होतं जेवढं तो रस्ता पॅक करतात ना ते लोक म्हणजे गाड्या बरोबर. बंद करतात. तो रस्ता पूर्ण पॅक असतो. हो आपल्याला हो. यायला गाडी नसते. तर बरोबर. मला म्हणजे मामाच्या नातूने ना शॉर्टकटने बाहेर काढलं. म्हणजे आम्ही बाहेर अच्छा. आलो. पण तिथून लोक बघायला येतात ना दिंडी. हो कारण की हो. आळंदीला कोणालाच परमिशन नव्हती आणि पुण्याची लोक ना खूप मस्त छान म्हणजे त्यांचं हे करतात. हो. म्हणजे पालखीवाल्यांचं खूप म्हणजे छान ते लोक स्वागत पण म्हणतात करतात. आम्हाला खूप छान छान. पुण्याचीच लोक आम्हाला एवढं म्हणजे छान आमचं स्वागत आणि आमची उठा बैठक करतात ना ती हो. पुण्याचीच लोक करतात. खायला पण एवढं ना तुम्हाला ते नारळ खूप पाण्याची खूप ट्रक मी पहिल्यांदा बघितलं. येता याच्या दिंडीत. हो ना. नारळ पाण्याची ट्रक मी कधीच बघितलं नाही. कोणी नारळ पाणी देताना. नारळ पाणी तुम्हाला आणि त्या दिवशी माझी एकादशी होती स्वतःची. आणि बघा ना म्हणजे कसा योगायोग. जी भागवत एकादशीला मी माळ घातली होती, त्याच हं. भागवत एकादशीला मी पायी वारी करत होती. म्हणजे हा अरे एक वा. माझा मोठा अनुभव. म्हणजे बरोबर मला वर्ष झालेलं होतं त्या दिवशी मी वारी बघा. करत होती. आणि तो पुढे झाला. मी तिथे अशी बोलली आणि मग ते मला स्वामींनी प्रचिती दिली म्हणजे माऊलींनी प्रचिती दिली की ते रिंगण ठीक आहे माझ्यापेक्षाही किती पटीने तिथे त्यांचं स्मरण करत होते कदाचित त्यांचं असेल पण ते माझ्यासाठी माझा अनुभव झाला हो की ते हो हो. रिंगण तयार झालं. मी बोलली म्हणून नाही किती आज वारकरी त्यांची आज सेवा करतात. मी तर काहीच नाही म्हणजे मी अगदी एकदम थोडक्यात केली असेल. पण ते बरोबर. खूप करतात. ते खूप म्हणजे अक्षरशः ते लोक अभंग हरिपाठ चालत बोलतात. मी तर बघतच बसली. मी पहिल्यांदा बापरे. अशी सेवा बघितली. चालत ते लोक हरिपाठ बोलतात, उड्या मारतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आणि पत्रकार हे काय ते बोलतात ते मीडियावाले म्हणजे माझ्या समोरच एकाची मुलाखत घेतली. त्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे वारीला येता तर मग तुमची मुलं वगैरे काय बोलत नाहीत का म्हणजे तुमची मुलं वगैरे परमिट तर ते बोलतात ना आमची मुलं तर बाहेर देशात आहेत.
अरे बाहेर बापरे. देशात असतात. हां, तर मग तो बोलतो की "हां, बाहेर देशात असतात. मग तुमची मुलं तुम्हाला मग तुमच्या सुना मग तुम्हाला कोण आम्हाला सांभाळते माऊली." तर ओ, मग ते बोलतात, "अरे बापरे! माझी 52 एकर शेती आहे गावाला." बापरे. ते आजोबा सांगतात. आणि 75 वर्षाचे आजोबा ते म्हणतात, "माझी दोन्ही मुलं माझ्या दरवाजात एक फॉर्च्युनर, एक ब्रिझा उभी आहे." बापरे. तर मग ते बोलले, "मग ते मीडियावाले बोलतात, "मग तुम्ही चालत कशाला आलात? तुम्ही गाडीतून यायचं ना वारीला. हा. गाडीतून यायचं ना पंढरपूरच्या म्हणजे माऊलींच्या दर्शनाला." हा. ते बोलतात, "नाही, या फाटक्या धोतरानेच आम्हाला हे दाखवलंय. म्हणजे हे सगळं वैभव आहे ना त्यांच्यामुळे आम्हाला भेटलं बरोबर. माऊलींमुळे." म्हणून बोलतात. आणि बोलतात हे सगळे आहेत ना ह्याच्यातले निम्मे म्हणजे जे जे खरापणापासून जे भक्ती करतात हे सगळेच माझे माऊली. ते हो. तुम्हाला वाटत असेल साधे, त्यांचे कपडे बघून तुम्हाला लोकांना वाटत असेल ते साधे. सगळे लाखे सावकार आहेत. हा? हो, हो. म्हणजे ते बोलतात माऊलींचा जो करतो त्याला माऊलींनी असं ठेवलंच नाहीये. माऊली कमी म्हणजे काहीच ठेवत नाही. हां, कमीच काहीच ठेवणार नाही. तुम्हाला तुम्हाला मागायच्या आधी ते म्हणजे माऊली देते. ही अरे. खरी गोष्ट आहे. पण माऊली खरंच माऊलींचं वेगळंच आहे खरं म्हणजे असं नाही स्वामींचं. आणि तुम्हाला ते तेव्हा त्याच वेळेला माझ्या मोबाईलवर म्हणजे मी घरी गेली आणि माझ्या मोबाईलवर फोटो आला. त्याच्यामध्ये स्वामी असे दोन्ही कमरेवर हात ठेवून उभे आहेत आणि मला सांगतायत म्हणजे जेणेकरून आई की तू गं. तू कुठली पण भक्ती कर, पण ती माझ्यापर्यंत येणार आहे. अरे. हा मला एवढा मोठा अनुभव म्हणजे स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात मला त्या दिवशी माझ्या मोबाईलवर म्हणजे जेणेकरून स्वामी मला सांगतायत. आणि तो आपल्याच ग्रुपला मेसेज आलेला स्वामींच्या हा. की म्हणजे ते ऍक्च्युली कुठून तरी आला असेल म्हणजे कोणीतरी पाठवला असेल पण ते माझ्यासाठीच होतं मेसेज. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. आम्हाला रस्ता म्हणजे एक हायवे भेटला. आम्ही तिथून शॉर्टकट मारला. हा. आणि पण एवढी गर्दी ना की कुठली ओलाच बुक होत नव्हती. नाही नाही खरं. हां, तर मग आम्ही पुढे गेलो. तर मग तो काय बोलला, "मावशी आता इथून 15 किलोमीटर चालत कसं जाणार आपण? हा. तर थांबायला लागेल आपल्याला. मग थोडी गर्दी कमी झाली ना, ही लोकं कमी झाली की मग आपल्याला गाडी भेटेल." तर हा. मी बोलली, "चालेल मग आपण थांबूया." मला काय असा थकवा कुठे जाणवतच नव्हता ना. आपण हा. कसं वैतागतो ना एवढं दिंडीमध्ये केलं. बरोबर मला बरोबर. असा वैतागच आला नव्हता. मी बोलली, "ठीक आहे." तो पण मला बोलतोय की "मावशी मावशी एवढी तू थकली तरी पण तुझ्या म्हणजे तू अशी बोलत नाहीयेस." मी बोलली, "काय माहिती ते म्हटलं ती ऊर्जा कुठून आली ते मला माहित नाही. पण म्हटलं ती ऊर्जा आहे म्हटलं काहीतरी कारण मला कंटाळाच आलेला नाहीये." तर तो बोलला, "ठीक आहे." आणि मी तुम्हाला सांगते ते 1-2 राजगिऱ्याचे लाडू खाल्लेले. हा. त्याच्यावरच मी होती. ते पण ते पालखीत भेटलेले ते कोण दिलेले तेच खाल्ले होते आणि एक पेरू खाल्लेला. ओ. तेवढ्यावरच मी चालत होते दिंडीत. आणि बापरे. जवळजवळ 4:30 झालेले संध्याकाळचे. हा. दिवे घाटाला लागायच्या आधी पालखी म्हणजे दिवे घाटात जाणार होती त्याच्यानंतर 5:30 नंतर. हा. त्याच्या हा. आधी म्हणजे आम्ही तिथे शूट केलेलं. आणि हा. मग रिक्षा भेटत नव्हती तर मी स्वामींना म्हटलं, "स्वामी," म्हटलं आता ना म्हणजे काय झालं स्वामींचा एका ह्याच्यावर फोटो होता रिक्षावर. ती रिक्षा हा. थांबलेली तिथे येऊन म्हणजे ती अच्छा. कोणतरी दिंडीमध्ये कोणतरी गेलं असेल तर ती रिक्षा ती पार्किंग केलेली होती. हा. हा. आम्ही त्या रिक्षामध्येच बसलो. मी बोलते, "स्वामी बस झालं आता ना," म्हटलं, गाडी तरी पाठवा आता 15 किलोमीटर चालणं म्हणजे हा. मला काय त्याला पण शक्य नाही ना एवढं. शक्य नाही. माझ्याबरोबर तो बरोबर. पण आहे. तर तुम्हाला सांगते एक माणूस ना एक म्हणजे असा म्हणजे मीडियम वयाचा माणूस एका आजीला घेऊन तिथे आला. अच्छा. हां, त्या आजीला त्यांनी सोडलं आणि ते दिवे घाटाची ती पाया पडण्यासाठी आलेली. जिथे विसाव्याला पालखी होती तिथे माऊलींच्या दर्शनासाठी ती आजी आलेली. ती आजी पण होती 70-80 वर्षाची. तरी ती अच्छा. पावली म्हणजे ती पण वारकरीच होती. ती आली. तर तो मुलगा घरीच आलेला. तर हा. तर माझ्या मामाचा मुलगा बोलतो, "ऑटो तर बुक होत नाहीये का ओला बुक म्हणजे काहीच होत नाही बुक." तर हा. मावशी यांना विचार तू विचार म्हणजे जर जात असतील तर. हा. मी त्यांना म्हटलं, मी स्वामींचं नाव घेऊन म्हटलं, "स्वामी हा हो बोलू दे." कारण की एवढ्या भागामध्ये मला सगळं पॅक केलेलं ना पोलिसांनी. हो हो काहीच हो. नाही. मी बोलले ह्याला विचारते. मग म्हटलं म्हटलं का दादा म्हटलं तुम्ही जाल का म्हटलं आम्हाला कात्रजला जायचंय. तो बोलला, "अहो ताई बसा आम्ही तिकडेच चाललो." मी तिकडूनच माझ्या आईला अरे सोडायला आलेलो. वा. माझ्या आईला सोडायला आलेलो. किती छान. माझ्या बरं. आईला विसाव्याला पालखीला म्हणजे विसावा आहे ना म्हणून मग आई हा. आली त्याच टायमामध्ये. आम्ही बघितली ते ऑनलाईन दिसत होतं ना पालखी कुठे आली. मग ते बोलले, "मी हो. आम्हाला दिसली म्हणून आम्ही आलो आणि रिक्षा सोडत नाही पण या रस्त्याने आपण जाऊ शकतो." हा. म्हणलं हा. ठीक हा. आहे. मग आणि म्हणजे एक ओला दिसली आम्हाला तर त्याचे ₹740 होते अरे बाप. दोघांचे आमच्या. तर ती त्याने आमच्याकडून फक्त ₹200 घेतले. आई गं. म्हणजे स्वामी ना. आणि तुम्हाला म्हणते या दिंडीचा एक अनुभव जाताना पण मला ₹1 पण नाही खर्च करायला लागला. कारण की आम्ही ज्या प्रायव्हेट गाडीने गेलो हा. ते माझी बहीण म्हटल्यावर ती माझ्याकडून घेणार नाही. म्हणजे मी बोलत होती मी सीएनजी भरते पण ती नाही बोलली. आणि येताना सांगते, हा. येताना पण माझा नातू बोलतो, "मावशी हा. तू आता किती नाही ते आलीस ना
तर माझ्याकडे काय आलं पॉकेट वगैरे सगळं त्या गाडीतच राहिलं ना माझं. मी हो, दिंडी हो. चालत गेली आणि मग मला काय माहिती पोलीस रस्ते बंद करतात. मी आपली त्याच हं. हिशोबात की मी परत गाडी करेन जाईन तिथे. मला काय माहिती मी पहिल्यांदाच गेलेली पुण्यात. मला हे काही रूल्स माहित नाही कारण की एवढा मोठा पुणा कसा मोठा आहे ना आणि ते लोक एवढे रस्ते हं. पॅक वगैरे करतात हे मला माहित नव्हतं. म्हणून मी रिटर्न येत होते मी बोलली असा विचार केला माझं बॅग वगैरे म्हणजे सगळं पॉकेट वगैरे तिकडे माझ्याकडे कॅशच नव्हते. म्हणून मी माझ्या मामाच्या नात्याला बोलली मी तुला ₹200 म्हणजे दुसऱ्या दिवशी मी रविवारी निघाली तेव्हा मी ₹200 तुला जीपे हां, करते आणि मग तू हां, मला कॅश दे. तो त्याने मला कॅश दिली माझ्याकडून पैसे जीपे घेतलाच नाही. हां. त्याने माझ्याकडून पैसे घेतले नाही. बघा, तर म्हणजे स्वामींनी मला अगदी ₹0 नेलं, ₹0 बघा, आणलं आणि वरून माझा नवस पण पूर्ण करून घेतला. बघा. म्हणजे स्वामी माऊलींनी फार किंवा दयाळू स्वामींनी आहेत हो ताई. खूप खूप दयाळू आहेत. आणि खरंच. स्वामींनी माझ्या सगळ्या इच्छा म्हणजे खरं सांगते माझ्या हे बघा प्रारब्ध कोणाचे कोणाला चुकले नाहीयेत ते मला हां, आहेत खडतर पण आहेत. पण ना बरोबर. तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये ना मला स्वामी नेहमी दाखवतात की मी तुझ्यासोबत आहे. आणि मला ना कधी असं मला थकल्यासारखं वाटेल तेव्हा मला ते स्वामी दर्शन देतात. आणि मला हं, नेहमी म्हणजे मग आता माऊलींचं तर तुम्हाला सांगते हं, माऊलींचं तर मला हा अनुभव म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे मी ते पालखीचं मी सांगू नाही शकत वर्णन की त्या हं. पालखीच्या बाजूने एवडी ऊर्जा जाणवत होती. मी तर खूप हो, लांबून दर्शन घेतलं. हो. पण एवढी ऊर्जा ना खरं सांगते म्हणजे जे करत असेल त्यांना माहितीच असेल. पण मी स्वतः पहिल्यांदा अनुभवलं. म्हणजे मी आज व्हिडिओमध्ये बघायची त्याच्यामध्ये वाचायची. मला वाटायची एवढी लोकं का एवढी म्हणजे त्या पायांना हात लावण्यासाठी. पण त्याच्यात किती ताकद आहे ना हे मला तिथे गेल्यावरच हो. कळालं. आणि किती लोकं म्हणजे पोलीस लोकं किती म्हणजे प्रोटेक्शन बापरे! म्हणजे आहे त्याच्यात ना तेवढी ताकद आहे. खरंच, खरंच. तेवढ्या माऊलींच्या ह्याच्यात ताकद आहे. आणि एकच तो देव आहे की जो पायावर दर्शन देतो. हो, 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 हो. खरं आहे. एकच तो देव आहे ना. बाकी तर सगळे देव आपले हे आहेत. पण म्हणजे हो. देतात असं नाही. पण नाही पायावर मी दर्शन पहिल्यांदाच बघितलं असं म्हणजे हो. दर्शन आहे खूप ते फक्त छान ताई. माऊलींचंच आहे. हो, हो. हां, मी श्री शेअर हा मला करते. आषाढी एकादशीचा म्हटलं हा एकादशीच्या आधीच माझा शेअर व्हावा हो, म्हणून मी हो, हो. माझा प्रयत्न होता. म्हणून मी करेल तुम्हाला सांगायला. लवकरात लवकर शेअर हं. करेल हां ताई. हो, हो. श्री श्री स्वामी स्वामी तसं काही अजून समर्थ. 8 दिवस आहेत हो, एकादशीला. हो, हो. हां, ठीक. हां, श्री स्वामी श्री स्वामी